हाय, मी गिरिजा तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये। तर ब्लॉग म्हणजे काय, छोटासाच मी आता काढतीये व्हिडिओ। तर बघा, मी म्हटलं मैत्रिणींसोबत शेअर करू, ज्यांना कोणाला ब्लाऊजची शिलाईची आवड असेल त्यांच्यासाठी स्पेशल। तर बघा, मी ना भरपूर असे 10-20 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत बघा, दिसतंय का तुम्हाला। आणि आता ते म्हणजे कटिंग का बरं एवढे करून ठेवले म्हटलं, एक खटी आमच्याकडं ना 2-3 दिवस झाले लाईटच नाहीये। आणि मग लाईट नसल्यामुळे मग मी म्हटलं कटिंग करून ठेवू। आणि मोटरीवर मग पायावरती ब्लाऊज शिवायला इतका कंटाळा येतो ना, तर म्हटलं आधी कटिंग करून ठेवते, मग एक खटी लाईट आली का शिवून घेते। कारण पाऊस भरपूर आहे ना, पावसामुळे आहे ना आमच्याकडं लाईटच टिकत नाही। आणि त्याच्यामुळे मग मी ब्लाऊज असे कटिंग करून ठेवलेत आणि काही पुढच्या हॉलमध्ये पण करून ठेवलेत, तर तुम्हाला लगेच दाखवते। तर चला, कंटिन्यू व्हिडिओ बघत जा, काहीतरी शिकण्यासाठी वेगळं असं नाही का। तर मग ज्या मैत्रिणींना शिलाई जर येत नसेल तर नक्की बघा, मी बारीक व्यवस्थित असं तुम्हाला सांगत जाईल। तर हे बघा मैत्रिणींनो, मी पुढच्या हॉलमध्ये आले, तर हे बघा इतके ब्लाऊज आणखीन पण मी कटिंग करून ठेवलेत बघा। 1 2 आणि 3 हे कटोरी ब्लाऊज आहेत। हे बघा, हे कटोरी ब्लाऊज आहेत, एवढे मी कटिंग करून ठेवले। आज दिवसभर तेच काम करत होते। आणि आता आहे ना, हे ब्लाऊज जे आहे हे बघा, हे 4 टक्स ब्लाऊज आहे, याची कटिंग चाललेली आहे। आता ती कटिंग करते आणि नंतर मग शिलाई करते, असं माझं आता चाललंय। एक दिवस सुद्धा अशी सुटका नाही, खूप ब्लाऊज आहेत। आणि आता लग्न सराई पण आहेत ना, म्हणजे सीझनच आहे लग्नाचं, तर त्यामुळं आता भरपूर असे ब्लाऊज आहे। तर मैत्रिणींना तुम्हाला मी सांगते, हे जे 4 टक ब्लाऊज आहे कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला लगेच दाखवते। तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते आता। हे 4 टक्स ब्लाऊज आहे आणि म्हातारा बायकांचं आहे बरं का। तर मी ही जी घडी आहे ना ब्लाऊज पीसाची, पण्याच्या साईडनी आथरती, आणि ही 12 इंचाची। तर बरोबर परफेक्ट असं 12 इंच चौकडून आपल्या बरोबर हे साईज घेऊन टाकायची घडीची। हे बघा 12 इंच, आणि उंची आहे मागच्या साईडची 15 इंच। तर 15 इंच आहे ही उंची। तर मी जो गळा आहे, तर मग ही 15 इंचांनी बरोबर मागची साईड आधी मी काढून घेते। हे बघा, बघू शकता तुम्ही। आणि इकडची पुढची जी साईड आहे ती 15.5, तर अर्धा इंचांनी पुढची साईड मी वाढून घेते 4 टक्स ब्लाऊजला। तर परफेक्ट असं बघून घ्यायचं, 15.5 व्यवस्थित अशी खूण करून घ्यायची। तर बघा असं झालेलं आहे। आता आहे ना, गळा जो आहे आपला, गळा 2.5 इंचांनी, आणि शोल्डर आपलं जे आहे 3.25, कारण माप मोठं आहे ना, आणि हे 6 इंचांनी मुंडा। जो कटिंग करणार आहे आपण मुंडा, हा 6 इंचांनी। हे बघा, आणि मागचा गळा जो आहे तो 5.5 इंच आहे, म्हणजे 5 इंचाचा आहे, अर्धा इंच शिलाईसाठी। हे बघा, अशा पद्धतीने मागची साईड झाली आपली। तसंच फ्रंट साईडनी पुढचा गळा 5.5 आहे, म्हणजे 5चा आहे 5.5, अर्धा इंच शिलाईसाठी। गळ्याचा आकार अर्धा इंच किंवा 1 इंचावर देऊन टाकायचा, आणि मुंडा गोलाई 6 इंच। तर बघा, आणि पुढची गोलाई। तर ह्या पद्धतीने अशी मागचा पुढचा भाग समोर काढून घेतलाय मी। आणि आता हे बघा, जे 4 टक्सचे टक्स आहेत ते काढायचे। तर हे बघा, गळ्याच्या साईडनी 10 इंच माझं भरतंय, तर त्याचं निम्म 5 इंच घ्यायचं मध्य आकार, आणि हा 3चा टक्स घ्यायचा, हा 3चा टक्स घ्यायचा। इकडला जो टक्स आहे इथून 2 इंच सोडून द्यायचे, 2 इंच सोडून हा मधला भाग मोजून घ्यायचा। तर हा पण किती भरतोय, 10 इंच, तर 10 इंचाच्या मध्ये 5 इंचाची खूण करायची। तर बघा, आता हा एक टक्स इथं कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते।
तर ह्या टक्स मधले अंतर किती पाहिजे ते सांगते. आता हे जे टक्स काढला याच्यापासूनच आपण अंतर काढणार. तर बघा आपला हा टक्स आहे ना 2 इंचाचा अंतर ठेवू आपण. हे बघा 2 इंच बरोबर इथं आलं. ही खूण करून घ्यायची. इथून पण 2 इंचाचा अंतर इथं ठेवायचं. ही खूण अशी तिरकी करून घ्यायची आणि इथून देखील 2 इंचाचा अंतर असं ठेवायचं की खूण अशी बरोबर आपलं हे टक्स येतो. तर बघा 4 टक्स कटिंग ब्लाउज 4 टक्स म्हणजे बिना ब्रेशर पट्टीचं योग पट्टीचं आपण प्लेन 4 टक्स ब्लाउज हे कटिंग केलेलं आहे. कटिंग म्हणजे अंतरलेलं आहे. कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. जर यापुढे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर कमेंट करून सांगा. किती साईजची कटिंग कटोरी विषयी सगळं तुम्ही मला विचारू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन बटन दाबून ठेवा आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. तर बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.